नमस्कार शेतकरी बांधवांनो, किसान कट्टा या चॅनल मध्ये मी श्रीकांत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 19 जुलै 2026 वार रविवार गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये सकाळपासून पावसाचं वातावरण पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये देखील काय बदल झालेले पाहायला मिळते हे आपण सविस्तर पाहायला मिळणार आहे। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा। जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर आपल्या शेतकरी बांधवांना घर बसल्या पाहायला मिळतील। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला होते। टोमॅटोची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला होते, त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये 16 रुपयापर्यंत एका दुसऱ्या 8 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळू शकतो। तर हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये सुपर क्वालिटीमध्ये आल्यासाठी 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 60 ते 70 रुपयापासून देखील आपल्याला हलके मालासाठी दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर कवळ्या आल्याची देखील आवक पाहायला मिळते। कवळ्या आल्यासाठी साधारणतः दर जे ते 40 ते 50 रुपयाच्या दरम्यान आपल्याला कवळ्या आले देखील विक्री होताना पाहायला मिळतात। कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला मिळतो। कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर वेलायती कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर हे आपल्याला पाहायला मिळतात। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळतो। गाड्यांची आवक पाहिले तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती मिरचीसाठी झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही आपल्याला बरेच दिवसापासून कमी असलेली पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण बरेच दिवसापासून पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी 35 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 20 ते 22 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात। राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 ते 120 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 80 रुपयापासून देखील दर पाहायला होते। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे होते साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला होते। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पाहायला होते। पुनरेगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पुनरेगावसाठी साधारणतः दर जे आहे 60 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील पुनरेगावचे दर पाहायला होतात। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला होतात। पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला होते। तोंड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील तोडल्यासाठी दर पाहायला होते। डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 12 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाहायला होते। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 22 तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला होते। बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पाहायला होते। पापडाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पापडाचे दर जे आहेत 60 तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पाहायला होते। वालगवण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील वालगवण्यासाठी दर पाहायला होतात। भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील भुईमुग शेंगाचे दर पाहायला होतात। शिमला मिरचीची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल येते 6 ते 7 रुपयापासून देखील पांढऱ्या काकडीसाठी दर पाहायला होते। हिरव्या काकडीसाठी 14 ते 15 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला होतात। तर चायना काकडीची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला होते। पांढऱ्या चायना काकडीसाठी 20 ते 25 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होते। तर हिरव्या चायना काकडीसाठी 30 ते 35 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळतात।
दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पारवतात। डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 180 ते 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर डाळिंबसाठी पाहायला होते। लहान साईज मध्ये त्याचबरोबर हलके माल येते 60 ते 70 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबसाठी दर पारवते। कलिंगडची आवक मार्केटमध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर आवक झालेली पारवते, त्याचबरोबर दर ही आपल्याला बरेच दिवसापासून कमी झालेली पारवतात। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते। हलके माल येते 5 रुपयापासून देखील विक्री होताना पारवतात। पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पेनकावन तसंच VNR पेरू साडी साधारणतः 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात। तर हलके माल येते लहान साईज मध्ये 20 ते 25 रुपयापासून देखील पेरू साडी दर पारवते। लिंबांची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पारवते, त्याचबरोबर दर ही टिकून असलेली पारवतात। चांगल्या मालासाठी साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पारवते। पपईची क्वालिटीनुसार दर जे येते चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात। हलके माल जे येते 25 ते 30 रुपयापासून देखील हलके माल विक्री होताना पारवतात। सनखरबूजची आवक या ठिकाणी पाहू शकता मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात सनखरबूजची आवक झालेली पारवते। आज सनखरबूजचा दर काय पारवते? 20 ते 25 रुपये। आवक किती आहे मार्केटमध्ये? आवक आपल्याजवळ 100-120 कॅरेट होय। हो। तर या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक सनखरबूजची पारवते। आणि हलके माल काय विक्री होतात? 10-15 रुपये 2 नंबर साईज। होय। 1 नंबरचे 20-25 रुपये रेंज आहे। ठीक आहे, या ठिकाणी आपण पाहू शकता सनखरबूजची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पारवते। त्याचबरोबर खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 40 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील खरबूजचे दर पारवतात। सुटकांची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, त्याचबरोबर क्वालिटीनुसार दर ही आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात। चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते, तर हलके माल जे ते 14 ते 15 रुपयापासून देखील सुटकांसाठी दर पारवते। आवक मार्केटमध्ये भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी देखील असल्यामुळे दरामध्ये देखील थोडेफार बदल पाहायला मिळतात। सीताफळाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता गावरान सीताफळाचे दर जे आहेत साधारणतः 30 रुपयापासून ते 150 रुपयापर्यंत जम्बो साईज मध्ये उच्चांकी दर पारवतात। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आपल्याला दर लहान साईज मध्ये गावरान सीताफळासाठी पारवतात। अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते। हलके लहान साईज मध्ये 25 ते 30 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पारवते। कांद्याची आवक मार्केटमध्ये जर पाहिलं तर साधारणतः 60 ते 70 गाड्यांची आवक कांद्यांसाठी झालेली पारवते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 24 ते 25 रुपयापर्यंत एका दुसऱ्या वक्कलसाठी कलर आणि गोळे साईज मध्ये असलेल्या कांद्यासाठी दर पारवतात। सरासरीमध्ये जर दर पाहिले तर 20 ते 22 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती चांगल्या कांद्याची विक्री होताना पारवते। गोलटे कांद्यासाठी दर पाहिजे 17 ते 20 रुपयापर्यंत आपल्याला गोलटे कांद्यासाठी दर पारवते। तर आवक मार्केटमध्ये थोडीफार कमीशी जास्त होत असली तरी दरामध्ये आपल्याला थोडेसे स्थिरता आपल्याला पारवते। तर हलक्या मालामध्ये बदले माल देखील आपल्याला साधारणतः 10 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला बदल्या मालाचे देखील दर पारवतात। झेंडूची आवक मार्केटमध्ये वाढलेली पारवते, त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण पारवते। चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये कलर लाल तसेच पिवळ्या कलर मध्ये झेंडूची आवक पारवते। चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील झेंडूसाठी दर पारवते। त्याचबरोबर तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 120 तर हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पारवते। पर्पलची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पर्पल शेवंतीसाठी साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पारवते। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पारवते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे आहे 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पारवतात। ची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पारवतात। डच गुलाबची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पारवती, त्याचबरोबर मागणी देखील थोडीफार कमी असलेली पारवते। चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये कलर आणि लाल गुलाबसाठी साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते। हलके माल देखील आपल्याला
मोठ्या प्रमाणावरती पाहायला होता हलक्या मालासाठी 30 ते 50 रुपयाच्या दरम्यान हलके माल देखील विक्री होताना पाहायला होतात. जिप्सफिलाची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर मागणी देखील थोडीफार कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला होते. चांगले माल जे 100 ते 130 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला होतात. हलक्या मालासाठी 80 रुपयापासून देखील दर पाहायला होतो.